श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आध्यात्मिक कथा, बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आपण ज्या वेळेस भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना पाहतो त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये असलेले दिव्य असे सुदर्शन चक्र अद्भुत वाटते. आपल्याला माहीत आहे का सुदर्शन चक्राची निर्मिती कशी झाली? सुदर्शन चक्र कोणी तयार केले? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुदर्शन चक्र हे सनातन धर्मामध्ये भगवान विष्णूंचं अत्यंत दिव्य असं शक्तिशाली आणि चेतना अस्त्र मानलं जातं. हे काही साधं अस्त्र नाही, तर ब्रह्मांडीय ऊर्जा आणि धर्माचं प्रतीक मानलं जातं. यामागे एक गूढ पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये देव, असुर, भगवान शिव, विष्णू आणि विश्वकर्मा यांची प्रमुख भूमिका या कथेत वर्णन करण्यात आली आहे. जेव्हा ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली तेव्हा देवता आणि दैत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. असुर हे अधिक शक्तिशाली होत गेले आणि असुरांचा आतंक तिन्ही लोकांमध्ये पसरत होता. देवता पुन्हा पुन्हा पराभूत होत होते आणि त्यांच्याकडे असे कोणतेही अस्त्र नव्हते जो असुरांच्या अत्याचारी शक्तीला रोखू शकेल. तेव्हा देवतांचे दिव्य शिल्पकार विश्वकर्मा यांनी एक असं अस्त्र बनवायचं ठरवलं की जे केवळ अदृश्य आणि अचूकच नव्हे तर चेतनाशीलही असावं. विश्वकर्मा यांनी सूर्यदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि सूर्यदेवांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या काही अंशाचं तेज त्यागावं, जेणेकरून ते एक दिव्य अस्त्र तयार करू शकतील. सूर्यदेवांनी कृपा करून आपलं काही तेज विश्वकर्मांना अर्पण केलं. ह्याच तेजापासून विश्वकर्मा यांनी सुदर्शन चक्राची निर्मिती केली. याच तेजापासून नंतर त्रिशूल, पुष्पक विमान आणि शिवांचं धनुष्य पिनाकही तयार झालं. सुदर्शन चक्र फक्त फिरणारं चक्र नव्हतं, त्यात चेतना होती. त्या चक्राला 108 असे धारदार टोकदार कडे होते. सुदर्शन चक्र हे वेग आणि दिशा दोन्हीमध्ये वेळेपेक्षाही अधिक जलद होते. हे अस्त्र केवळ पाप आणि अधर्माचा संहार करत नसे, तर जिथे जाई तिथे धर्माची पुनर्स्थापना करत असे. हे फक्त त्या व्यक्तीद्वारे वापरलं जाऊ शकत होते ज्याचे आत्मबल, संयम आणि धर्मावरचा विश्वास दृढ असेल. अशाच व्यक्तीला ते सुदर्शन चक्र वापरता येऊ शकेल. सुदर्शन चक्राचे काही पौराणिक स्तोत्रांमध्ये वर्णन केले आहे की जेव्हा भगवान विष्णूंनी या अस्त्राची प्राप्ती करण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली आहे, तेव्हा त्यांनी स्वतःचा एक डोळा काढून शिवलिंगावर अर्पण केला. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना हे दिव्य असे सुदर्शन चक्र दिले. ह्या प्रसंगावरून असे लक्षात येते की सुदर्शन चक्राची शक्ती शिवांच्या कृपेमुळे उत्पन्न झाली आणि त्यानंतर सुदर्शन चक्राची शक्ती ही विष्णूंनाही प्राप्त झाली. हे चक्र भगवान विष्णूंनी त्यांच्या प्रमुख अस्त्रापैकी एक अस्त्र म्हणून धारण केलं. जेव्हा अधर्म सीमा ओलांडायचा तेव्हा भगवान विष्णू ह्याच सुदर्शन चक्राचा वापर करून त्या पापाचा नाश करत असेत. देवता आणि असुरांच्या युद्धामध्ये सुदर्शन चक्राने अनेक वेळा निर्णायक भूमिका बजावली आहे. विष्णूंनी अनेक असुरांचा वध ह्याच चक्राने केला आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी द्वापार युगात श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला
तेव्हाही सुदर्शन चक्र त्यांच्या सोबत होते. हे कोणती बाह्य वस्तू नव्हती, तर त्यांच्या स्वरूपाचा एक अविभाज्य भाग होता. महाभारतात याचे अनेक उदाहरण आढळतात. जेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णांचा वारंवार अपमान केला आणि 100 अपराध पूर्ण केले, तेव्हा श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्याचं शिर कापले. याच चक्राचा उपयोग त्यांनी नरकासुराच्या वधासाठी केला आणि असंख्य अप्सरांना मुक्त केले. भीष्म पितामह प्रसंगात जेव्हा अर्जुन त्यांना पराभूत करू शकत नव्हता आणि श्रीकृष्णांनी युद्धात हस्तक्षेप न करण्याची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी रागाने आपलं सुदर्शन चक्र उचललं. हे पाहून भीष्मांनी आपल्या हातातील शस्त्रे खाली टाकले आणि नम्रतेने म्हटले, प्रभू, तुमचा रागही माझ्यासाठी वरदान आहे. यावरून स्पष्ट होते की हे चक्र केवळ विनाश करत नव्हतं, तर सत्य आणि धर्माची स्थापनाही करत होते. सुदर्शन चक्रामध्ये फक्त शारीरिक शक्ती नव्हती, ते आध्यात्मिक पातळीवर चेतनेचे प्रतिनिधित्व करत होते. त्याचेच नाव सुदर्शन होय. सुदर्शन म्हणजे सुंदर दृष्टी किंवा दृष्टिकोन होय. हे अस्त्र फक्त बाह्य पापांचा नाश करत नाही, तर आंतरिक अज्ञान, अहंकार, लोभ, मोह आणि क्रोध यासारख्या दोषांचाही नाश करतात. जेव्हा एखादा भक्त भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णूंचं ध्यान करतो, तेव्हा तो त्यांना सुदर्शन चक्र त्यांच्या हातात असलेलेच पाहत असतो, कारण ते त्यांच्या न्याय आणि धर्माच्या शक्तीचं प्रतीक आहे. असं म्हणतात की हे चक्र वेळेच्या नियमांच्या पलीकडे आहे. त्याची गती कोणी मोजू शकत नाही. ते प्रकाशाच्या वेगापेक्षाही जलद चालते आणि न थांबता कार्य करत असते. सुदर्शन चक्र हे एक परत येणारे अस्त्र आहे, परंतु फक्त तेव्हाच ते परत येते जेव्हा ते कार्य पूर्ण होत असते. याचा कधीही व्यर्थ किंवा खेळ म्हणून वापर झाला नाही. याचा उपयोग केवळ धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठीच झाला आहे. आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सुदर्शन चक्र हे असं दिव्य उपकरण आहे, जे बाह्य अस्त्र नाही, तर एक संदेश आहे की ब्रह्मांडाचं संचालन हे न्याय, धर्म आणि वेळेच्या आधारावर होत असते. हे अस्त्र भगवान विष्णूंच्या त्या चेतनेचे प्रतीक आहे, जी प्रत्येक युगात वेळेवर अवतरून पापांचा नाश करते. जेव्हा आपण श्रीकृष्णाला सुदर्शन चक्रासह पाहतो, तेव्हा ते केवळ एक देवता नसून काळासोबत चालणारे धर्माचे रक्षक बनतात. त्यांनी कधीही या चक्राचा वापर अहंकारासाठी केला नाही, फक्त तेव्हाच जेव्हा धर्म संकटात असायचा. आजच्या काळातही जेव्हा एखाद्या भक्तावर संकट येतं आणि तो भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो, तेव्हा असं मानलं जातं की सुदर्शन चक्र त्याच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. अनेक मंत्र आणि स्तोत्रांमध्ये सुदर्शन चक्राची स्तुती करण्यात आलेली आहे. सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. हा मंत्र सिद्ध करतो की सुदर्शन चक्र हे केवळ अस्त्र नसून एक चेतनाशक्ती आहे, जी धर्माच्या प्रत्येक अंशाचं रक्षण करत असते. त्याची ऊर्जा केवळ भगवंताच्या आदेशाने कार्य करत असते आणि अधर्माचा नाश निश्चित करते. सुदर्शन चक्राची ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती तेव्हाच सार्थक होते जेव्हा ती धर्माच्या अधीन असते. हे ब्रह्मांडीय न्याय आणि भगवानांच्या संकल्पाचं प्रतीक आहे. ज्याने या चक्राला समजलं, त्याने सनातन धर्माच्या आत्म्याला समजलं असे मानले जाते.
ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावे. आध्यात्मिक कथा, बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.